मध्येच कस्टमर आलं त्याच्यामुळं थांबावं लागलं. ठीक आहे, आता आपलं पहिला तर सेम माप आहे. तुम्ही पहिला जर पार्ट 1 बघितला तर त्याच्यामध्ये कळेलच. फक्त ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे गळे आहेत, बॅकचे, फ्रंटचे. छातीचा चौथा बॅग घ्यायचा आहे, प्लस 1 इंच ॲड करायचे आणि मार्जिंगसाठी 1.5 इंच. कमरेचा चौथा भाग 7 चौक 28. पाव इंच लूजिंग घेऊ शकता तुम्ही. 2.5 इंच टक्ससाठी प्रिन्स कटच्या आणि मार्जिन. शोल्डर हे मी 6 घेणार आहे, कारण की बोट नेक आहे. मार्जिनसाठी 1/2 इंच. पलटी करायचं असेल तर गळा 2.5 वर घ्यायचं, किंवा कॅनव्हासवर करायचं असेल तर 2.25. तब्येत जर कमी असेल तर. आणि जर जास्त तब्येत असेल कस्टमरची तर तुम्ही 3 घेऊ शकता, पण मी तर शक्यतो 2.5च घेते आहे, कारण 34 आहे छाती आणि पलटी करणार आहे, म्हणजे माझं शिवून तयार 2.25 वर होईल. मुंड्याचा सेट द्यायचा. आर्मोल आपलं 17.5 आहे. त्याचा दुसरा भाग किती होतो 17.5चा 9.25. त्यात आपल्याला 1/2 इंच कमी, म्हणजे 8.25. तर आपल्याला 8.25 घ्यायचे. 8.25 का घ्यायचे, कारण इथून ज्यावेळेस आपण 1/2 इंच इथून शिवणार ना आपण, तर ह्या वेळेस आहे ना तो बरोबर 9.25 येते. हे बघ, असं दाखवते, माझ्या हाताला असेल कदाचित मध्ये 9.25. पंचकोनी गळा आहे फ्रंटचा. आठ सांगितले त्यांनी, पण आपण 1/2 इंच कमीच घ्यायचा, 7.5. ते आता बघू, फॅब्रिक त्याचा जो कपडा जो आहे तो खूप पातळ आहे, त्याच्यामुळं कॅनव्हास लावायचं का नाही ते. जाड कपड्याला तुम्ही पलटी केलं तरी चालतं, पण जो पातळ कपडा आहे त्याला तर कॅनव्हास लावलंच पाहिजे. असा ब्रॉड करायचं आहे. असं केलं तर 7 येतं, पण मी क्रॉस घेते 7.5. तर आपल्याला इथून 2 इंच घ्या. 2 इंच घेते आणि ह्याला
व्ही पण नाही, पंचकोनी पण नाही, असा आकार द्यायचा थोडासा. एपेच पॉईंट त्यांचा 9.5 आहे, तर आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे. काय विचार? जर आपण पंचकोनी कट करतो, जर कापड जर जाड असला, असं जसं तुम्ही घातलंय, त्याला असं कट करून म्हणजे असं शिवून उलटं करू शकतो, चालेल ना? चालतं, जाड कपड्याला करू शकता. आता मी इथल्या कस्टमरला तीच सवय लावली, पण ना असं सर्वीकडे असं चालत नाही. जर पातळ कपडा असेल तर कॅनव्हास लावावाच लागतो फिनिशिंग येण्यासाठी. आता म्हणजे 17-18 वर्षापासून 20 वर्षापासून मी हे काम करते, त्याच्यामुळं माझं प्रॉपर फिनिशिंग येते. कपडा जर आपल्याला पलटी केलेला असेल ना, तर हा सेम अशी प्रॉपर फिनिशिंग आली पाहिजे. दाखवते मी. काय मॅम, तुम्ही कॅनव्हास लावलाय ना? ह्याला कॅनव्हास नाही लावलेला मी. एक फिनिशिंग दाखवते मी तुम्हाला. तेव्हा मी हे पलटी केलेलं आहे. असं प्रॉपर फिनिशिंग असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही आहे. पलटी करायला, आणि जर तुमचं प्रॉपर फिनिशिंग येत नसेल तर मग तुम्ही कंपल्सरी कॅनव्हास वापराच. मग अशी डिझाईन मी घरी पण काढू शकते ना? हो, तुला जे पाहिजे ते कॅनव्हासवर तू आधी पेपरवर ड्रॉइंग करायचं, प्रॅक्टिस सेप व्यवस्थित येण्यासाठी, आणि मग नंतर कॅनव्हासवरती नाही काढायचं असेल तर असं आपण काढू शकतोय का? पण तुला नाही ना सेप येणार बाळा लगेच. एवढं प्रॉपर प्रॅक्टिस आहे का तुझी? मग कॅनव्हास असेल तरच येणार, तुला डायरेक्ट नाही जमणार. तरी मी एकदा प्रॅक्टिस कर, पण कपडा खराब झाला नाही पाहिजे. तुला मध्ये मध्ये काय प्रॉब्लेम वाटला तर तू विचार. म्हणजे तेच क्वेश्चन त्यांचं पण असलं तर. हां ठीक आहे. सॉरी, मी फक्त तुमच्या सर्वांना कळलं पाहिजे त्या हिशोबामुळं. तो ब्लाऊज दाखवला होता. तर हा बॉक्स बनवा. अर्धा इंच आपल्याला इकडच्या साईडला घ्यायचं आहे क्रॉस. हा राऊंड असता तर एपेक्स पॉईंट मी आहे ना अर्धा इंचावरच घेतला असतं, पण आत्ता मी हे 1 इंच वाढवलं, म्हणजे 9.5 होतं 10.5 केलं आहे, कारण की हा पॉईंट खूप खाली येतो आहे आणि मग तो पॉईंट खूप वर जाते. आणि आपला हा पॉईंट आर्मोलचा बॅकचा टक्स, इथून आपल्याला असं सेप द्यायचं आहे. मी आता हे असं करते, माझा हात वळत नाही आहे. आणि इथून अर्धा इंचाचा गॅप पाहिजे. अर्धा इंच इकडचा, अर्धा इंच तिकडचा, म्हणजे 1 इंच होऊन जाईल टक्स. आणि हे पण पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. हा आता आपल्याला मार्जिंगला पाहिजे, इथं पण आपल्याला मार्जिंगला अर्धा इंच पाहिजे, तर मी टक्स इथून घेते टर्न कुठून घ्यायचे 2. आता माझ्या इथल्या कस्टमरला ना एकदम असं इथं टोकदार नाही आवडत.
त्यामुळं मी ही अशी कटिंग केली आहे. नाही तर ते असा टोक येतो इथे, ते बरेचसे लेडीजला नाही आवडत इथं माझ्याकडे. माझ्या कस्टमरला कसं चालतं आहे त्याच पद्धतीने मी कटिंग दाखवते. आत्ता हे एवढा भाग तरी कळला का तुम्हाला? कळला असेल तर तसं कमेंटमध्ये सांगा, किंवा काही कळत नसेल किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल ते पण कमेंटमध्ये सांगा. स्लीवचं माप, आता हे पफचे स्लीव्ज आहेत. अर्धा इंच खालच्या साईडला सोडते. 9 इंच ब्लाऊजची उंची आहे आणि इथून आपण 3 इंच घेणार आहे. तुम्हाला एकदा अशा पद्धतीने पण दाखवते. हे झालं. इथून आपल्याला तिला एकदम नॉर्मल पफ पाहिजे. अर्धा इंच स्टिचचे जरी धरलं तर आपण 2 इंचचा पफ वर कपडा एक्स्ट्रा घेणार आहे. आधी ही बाई घेऊया करून, मग सांगते तुम्हाला. 8.25 छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच कमी. अकरा मुंडा फिटिंग आहे. दुसरा भाग घ्यायचा आपल्याला 5.5 आणि दंडघेर 12.15 आहे. थोडंसं 1/2 इंच लूजिंग ठेवायचं. तुमच्याकडे जर पट्टी नसेल, ही जर स्केल नसेल तर तुम्ही डायरेक्टली पण टाकू शकता. तर तुम्ही दाखवते तुम्हाला कसं. तुम्हाला किती मार्जिन लागते ते. आणि आता इथून मी सेट देते स्लीव्जला. ठीक आहे. आता ह्याच्या निम्मं किती होते आपलं? 8. आपलं छातीचा चौथा भाग इथं क्रॉस आपण किती घेतलं आहे ना, ते 1/2 इंच कमी केलं आहे. आणि 8 मधला हा अर्धा भाग. इथून चौकोन बॉक्स बनवायचे आपल्याला. त्याला असं करून सेट द्यायचं, मग तो पफ होतो. आता हे नॉर्मल पफला एवढा चालेल, पण ज्यांना जास्त हेवी पफ असेल तुम्ही 3-3.5 पर्यंत घेऊ शकता. आणि मी ह्याच्यातच थोडासा हलका फ्रंट साईड देणार आहे. हे एवढं कळलं तर कटिंग करून दाखवते. पण आधी हे कट करते, कारण दोन्ही वेगवेगळे ब्लाउज आहेत.
स्लीवचं नंतर बघूया आपण. आता मी ह्याचं काय करायचं, कारण 2 ब्लाऊज आहेत, नाही तर करचाल तुम्ही एकच ब्लाऊज कटिंग. दोन्ही ब्लाऊजचे पण सेमच गळे करतात, दोन्हीचे वेगवेगळे आहेत. मुंडा कट करायचे. तर मी फ्रंटचा एकच घेतलं, एकच. गळा असा कट केल्यानंतर पण आपल्याला कॅनव्हास लावता येतं बरं का. हे मी 2 पकडले, कारण मला दोन्ही सेमच माप पाहिजे फ्रंटच्या टक्सचं. हे असं सेप द्यायचा. हे झालं. बघायचं पिंकला कोणती डिझाईन आहे. पिंकला तर तसं राऊंड नेकच सांगितलं आहे. आठ आहे गळा. आपण पंचकोनी आता आपण 7.5 घेतले, ह्याच्यामध्ये आपण 7च घेणार आहे. जसं गळ्याचे डिझाईन पॅटर्न बदलतात ना, तसं त्यांची उंची घ्यायची पण बदलावी लागते. तर आम्ही डायरेक्टच कट करणार होते, पण तुम्ही दाखवा. हा एक पार्ट झाला, हा एक पार्ट झाला. तर बॅकचं बघूया आपण. बॅकचं नेहमीप्रमाणे इथं आपण 1 इंच वाढवलेलं असतं, त्याच्यामुळं ते फ्रंटला टक्स 2.5 इंचाचा घेतो ना आपण, तर ते हा एवढा भाग कंपल्सरी कटच करायचा जर दोन्ही एकत्र तुम्ही कटिंग करत असाल तर ब्लाऊजचे. मी तर एकत्रच करते. छोटे माप असेल तर, मोठे माप असेल 40पर्यंत 38 नंतरचे तरच तर मी ते सेपरेट करते, नाही तर माप ते बरोबर येतात. ठीक आहे. आता पिंकला मिक्सर आहे जरा, 3 घेणार आहे, कारण की शिवून तो 3.25 पर्यंत येतो. साडे 9. 3.
ब्रॉड पान नेक करायचं आहे तिला. हे काय आता मी कटिंग नाही करणार आहे, कारण की ह्याला मला कॅनव्हास वापरायचं आहे. फक्त तुम्हाला ड्रॉइंग दाखवली आहे. ह्याला बॅक हुक आहेत. मॅम पॅन नेकला कॅनव्हासची गरज आहे का? नाही ना. मी ह्याला लावणार आहे, तो पातळ कपडा आहे. मी आता हे दाखवायचं आहे यूट्यूब फॅमिलीला म्हणून काढते आहे. मला ह्याला लावायचं आणि इथं आपले हुक्स येणार आहेत. जाड कापड असेल तर काही फरक नाही ना, आपण कॅनव्हास लावल्यानं. नाही, जाड कापड असेल, तुम्हाला पलटी करायचं असेल तर तुम्ही करू शकता. हे एक झाला ब्लाउज. हे दोन असे कट करायचे. असे मी एकदम 4-4, 5-5 ब्लाऊज पण एक कस्टमरचे कटिंग करते. आता थोडंफार तुम्हाला समजलंच असेल. स्लीव्ज पण कटिंग करून दाखवते, कारण की व्हिडिओ खूप मोठा होतोय. तर आपल्याला पप घ्यायचं आहे, त्याच्यामुळं थोडीशी कैची मारायचीच. कैची धार लावून आणावं लागणार आहे राव. आता हे मी दोन्ही कट केलेत, पण दोन्ही स्लीव्ज एक पिंक कलरचा जो सिंपल आहे, मरून कलरच्यालाच पप आहे. तर आता दुसरा काय करायचं, त्याला मी आता थोडंसं खड्डा जो फ्रंट साईडचा असतो तो कट करून दाखवते. हे आपल्याला फ्रंट साईडलाच लावायचे, जॉईंट करायचे. इथं पण थोडीशी कैची घ्या, दोनच घ्या. आता इथं थोडंसं ऑलरेडी मार्किंग आहे, पण ही 9 आहे मार्किंग. त्याच्यामुळं अर्धा इंच पण कस्टमरला कमी चालत नाही. त्याच्यामुळे एकदा बघायचं 9 आहे तर आपल्याला वर शिवण्यासाठी अर्धा इंच लागणार आहे. सरळ असा माप टाकायचा, ह्याला असं मार्किंग करायची आणि दुसरं डायरेक्ट असं कट करायचं.
इतके काही प्रोफेशनल व्हिडिओ बनवता येत नाही आहेत मला, पण मी प्रयत्न करते.